बाकी काय नाही, असलं तर मी बोलत असतो, मी लपवून ठेवत नाही काय. मलाही माहित नव्हतं की मी दर्शनाला चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं, कारण आम्ही सांगितलंच नव्हतं. परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी, आरक्षणासाठी ते घेणार आहे. सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, याकडे कशा पद्धतीनं बघता सरकार? नाही होईल ना, ते केल्याशिवाय दम खाते ना. इतके खटाटोप काय करायला ते येणार, कुणीतरी येतेनच. आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाही. बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईतसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, मुंबईतसुद्धा होऊ शकतं. सामूहिक तसं तर फायनली आमचं की अंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं. घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे ते सामूहिक उपोषण. तुम्ही म्हणतो पण मुंबईतसुद्धा होऊ शकतं. देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात. तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदलत आहे. ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे? सगळे कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही राजा. कोणी पण येऊ दे, आम्ही सज्जेत ना. कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच. पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही. म्हणून तर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही. ते फायनल आहे आमचं. पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे. मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते. दादा, अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत, त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे, काय सांगा? त्यांनाच नाही, नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले. त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागणार नसता. रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत, कारण तुमचे लेकर आता मोठे झाले, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात. आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो. दादा, खरं तर जसं की आपण म्हणत होतो की जर का आम्ही उभा केले असते तर सोपडा साफ झाला असता. मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सोपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, माढा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला. काय नक्की चित्र असू शकतं आता? नाही, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सवय मला नाही. मी आणि माझा समाज मैदानातच नाही, त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता, त्यालाच ठेवलं. कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही, कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो. मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो, त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो. की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा, त्यांनी केलं. मी फरफट केली नाही. माझा ऐकतोय म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला. मोकळा सोडला मराठा समाज. त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे. मग पडलं लगेच म्हणायचं हा मायामुळं. मी त्यात मोडत नाही. मी मैदानात असतो ना, आणि समीकरण जर जुळलं असतं ना, सोपडा सापच केला असतं. 100% सांगतो तुम्हाला. दादा, खरं तर अनेक वेळा मनोज दादा सोलापुरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं. मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते. तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी. आता आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो होतो आम्ही, तुम्हाला दाखवायची का पब्लिक? मग हे बघा, हे काहीच नियोजित नाही. पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभवानीचे दर्शन दोनच गोष्टी आहेत. मी कधी नाही खोटं बोलतो, पत्रकारात नाही बोलत. आपलं सत्य मी नाही बोलत कधीच, कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून. आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे, तोंडापुरतं आलं की गोड बोलायचं. खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती. त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही. निवेदन करायचं मी सांगितलं, मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं. अहो बाबा इतके आले की गाड्या आवरोवर आताशी घेतो. परेशान झालो होतो आम्ही. 6-7 किलोमीटरवरती गाड्या होत्या, इतके लोक आले. इथं नुसता ट्रेलर बी नाही हो, आणखी लय मजा येणार. पुढं नुसतं आरक्षण देऊ नका म्हणा, कचका टाकायचं तुम्हाला. जे उपोषण आपण आता सामूहिक पद्धतीचं घेणार असं म्हटलं, नक्की काय रूपरेषा असणार आहे? कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं, आता सामूहिक उपोषणाची रूपरेषा काय ठरली? आमरण. पण घराघरातले मराठी आता अंतरवली एका जागेवर बसणार, गावागावात नाही बसणार कुणी. राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार. मग ते 10 असले तरी बसणार, 1000 असले तरी बसणार, 1,00,000 मराठी बसले तरी बसणार. आमरण उपोषण 100% अंतरवालीत होणार आणि ते ताकदीनं होणार आहे. पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही. मग पुढं ढकली देईन पाहिले सर. ते लय चाबरे येते, ते लगेच पुढं ढकली देईन. ते सरकारने बनायचं लवकर. ते म्हणते याला मरू दे आधी उपोषण मग सरकार बनू. तेव्हा राष्ट्रपती राजवटलो लय चाबरे येते. मग त्यांचं सरकार झालं की मी तारीख डिक्लेअर केलीच. पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं. धन्यवाद. आपण झाल्याच्या नंतर पाटील, नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम बाबतीत याच्याबाबतीत संशय व्यक्त केला जात आहे. आपल्याला काय वाटतं त्याबाबत? खरंच ईव्हीएम याच्यामध्ये परिणामकारक ठरलं का किंवा ईव्हीएम सेट झालंय का? ते मला नाही माहीत, कारण
ज्यातलं माहित नाही त्यात बोलू नाही आणि मला ज्यातलं माहिती आहे त्यात सोडित नसतं मग मी बरं. पुढं कुणी असो. बरं मुख्य हां बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणार आहेत. एखाद्या वेळेस बहुतेक असंही होऊ शकतं की हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतं आणि मुंबईत सुद्धा थांबा. पण आता आधी समाजाला विचारणं आहे हे सामूहिक उपोषण आंतरवालीतच करायचं तर आमरण उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की दादा- मुंबईत सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार दादा 2 नावं मुख्यमंत्री पदासाठी घोड सध्या रसिका सुरू दिसते. भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आहेत. आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे? नाही शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण घ्या फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री पदासाठी? आता खरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे. काय वाटतं आपल्याला? राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय बोलून उपयोग नाही पण एक मात्र खरं आहे की आम्ही आमचं आमरण उपोषण सामूहिक आमरण उपोषण आंतरवलीवर ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबईत सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला त्याची सुद्धा शक्यता आहे समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल आंतरवालीतच करायचं का मुंबईत करायचं पण मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार स्थापन झाल्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं आंदोलन हाती घेणार? सामूहिक आमरण उपोषण दादा एक शेवट होणार आणि घराघरातले लाखो मराठी दादा एक प्रश्न आहे. शेकडो मराठी तिथं बसणार आहे. दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाहीये त्याच्या मागे कारणं शोधलीत का किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर सगळा त्याला काय कारण उघडच आहे मैदानातच नव्हतं नाही तर पाडून टाकले असते दन पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाचा मुलगा आहे मूर्खासारखा मी समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ दिला दादा- समाजाशिवाय दादा- मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा मागं मराठीचे यांनी म्हणावं एखाद्या आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं गचुराला धरून बाहेर काढतात निवडून आलेल्या आमदारामध्ये बहुसंख्य मराठा आमदार आहेत या आमदारांना काय तुमचं सांगणं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर? गरिबांचे लेकरं खूप आक्रोश करताय खूप तळतळ आहे त्यांचं खूप काम आहेत खूप कष्ट आहेत आई बापाचे एकदा मराठा समाजाच्या लेकराकडे बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी आणले पण ओबीसी बांधव सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आणले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसे खंबीराचे दादा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही एक प्रयोग याच्यामध्ये केला होता मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा समाजाला हा कुठेतरी प्रयोग जो आहे तो फॅक्टर म्हणून जो मेसेज गेला तो चुकीचा गेलाय का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं का आपल्याला? नाही आता ते जुळलं नाही आमचं काय करू जुळलं असतं तर सोपडा सापच केला असतं दादा, इथून पुढे तुम्ही पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात? नाही बाबा तुम्ही तर चला. बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी